वाडीवरी येथील एरडे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील सुमारे 160 कामगारांना पूर्ववत कामावर घेऊन त्यांना नियमानुसार वेतन व इतर लाभ मिळावेत या प्रमुख मागणीसाठी आमदार हिरामण खोसकर यांनी बेमुदत उपोषण सुरू केले। कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत त्यांच्या न्यायासाठी लढा सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे। सदर कंपनीमध्ये सुमारे 160 कामगार अनेक वर्षांपासून उत्पादन व नियमित स्वरूपाचे काम करत होते। या कामगारांना कायम कामगारांप्रमाणे वेतन व इतर लाभ मिळावे त्यासाठी नाशिक वर्कर्स युनियनकडून कामगार प्रशासनाकडे यापूर्वीही निवेदन देण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर काही कामगारांच्या बदल्या करण्यात आल्या तसेच संबंधित कामगारांना कामावर घेण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे या कामगारांच्या कुटुंबियांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आमदार हिरामण खोसकर यांनी यापूर्वी मुख्यमंत्री, कामगार मंत्री, कामगार आयुक्त, नाशिकचे जिल्हाधिकारी तसेच संबंधित कामगार अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकी झाल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं असून कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासंदर्भात निर्देश देण्यात आल्याचा उल्लेख आहे। मात्र पाठपुरावा करूनही कामगारांचा प्रश्न मार्गी न लागल्याने अखेर आमदार खोसकर यांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले। 160 कामगारांच्या रोजगाराशी आणि त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाशी संबंधित हा प्रश्न असल्याने प्रशासन व कंपनी व्यवस्थापनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। या बेमुदत उपोषणाला इगतपुरी तालुक्यातील विविध पदाधिकारी, सरपंच, नेते आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला। यावेळी संपत सकाळी, बहिरू मुळाणे, प्रवीण शिरसाट, सागर उजे यांच्यासह तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, स्थानिक नेते, पदाधिकारी, कामगार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। 160 कामगारांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा हा प्रश्न आहे। संबंधित कामगारांना पूर्ववत कामावर घेऊन त्यांना त्यांचे हक्क व लाभ मिळावे पाहिजे अशी भूमिका या आंदोलनातून मांडण्यात आली आहे। आमदार हिरामण खोसकर यांनी स्वतः बेमुदत उपोषण सुरू केल्यामुळे वाडीवर येथील कामगारांचा प्रश्न आता अधिक तीव्र झाला असून प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापन या आंदोलनाची कशी दखल घेते व कामगारांच्या प्रश्नावर कधी तोडगा निघतो यावर संपूर्ण इगतपुरी तालुक्याचे लक्ष लागले आहे। पण आमदार साहेब, आपण हे आंदोलन यशस्वी करू, परंतु हे आंदोलन आपण त्यांच्या कंपनीवर पण घेऊ। एक 5-10 हजार लोक घेऊन त्यांची कंपनी आता चाललेली ती बंद पाडू, मग त्यांना समजेल की हा भूमिपुत्र काय करू शकतोय। आज तुम्ही रिपोर्ट नाशिक लोक